नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर खास जंगलामधून व्हिडिओला सुरुवात करतो आहे. आपण आलेलो थोडंसं ओढ्यावरती. तर जाता जाता आहे ना आपल्याला जरा करवंद मिळालेत. यावर्षीची पहिली करवंद. तर इकडे मी हा द्रोण बनवला आहे. गावाला टोका पण म्हणतो आम्ही. छोटासा जर पानं मोठी नाही मिळाली थोडीफार ह्याच्यात आहे ना आपण करवंद काढूया आणि घरी नेऊया. आईला चटणी वगैरे बनवायला सांग, मस्त लागते. इकडे संकेत आहे. गावाला अजून चाकरमानी यायचे बाकी आहेत, येत आहेत हळूहळू. तोपर्यंत आम्ही जरासं आलेलो ओढ्यावर फेरफटका मारायला. तर करवंद दिसलेत, करवंद काढूया. या झाडावर मगाशी खाऊन मोकळे झाले बरेचसे. पुढे त्या बाजूला आहे, कृष्णादा म्हणाला तिकडे आहेत. गावाकडची खास करवंद. अरे बरीच आहेत, तिकडे पण आहेत. काढूया. होय काय, म्हणजे लागली आता. त्यावर्षी मग बऱ्यापैकी लवकर लागेल. तर आता करवंद पण आहे ना, मे महिना येतो, पाऊस येतो, तेव्हा करवंद पिकायला सुरुवात होते. निसर्गात फिरल्यावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तसं एक करवंद, ॲक्च्युली पाठी एक झाड होतं तिकडे कमी होती. तर आता पुढे आलेलं ना झाड अख्खं भरून गेलं आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढी घेऊया, कारण काय जास्त नेण्यात अर्थ नाही. ती पिकली तर मग खाऊ. दाखवतो तुम्हालाही. बघा, फांदी फांदी अशी म्हणजे भरले. आणि हे सगळं इझिली मिळतं ना संकेत. काय पैसे द्यायचे नाही, काय नाही. म्हणून निसर्गाला जपायचं. निसर्ग आपल्याला सगळ्या गोष्टी देत असते. बघा इकडे झुपक्यान आहेत हे बघा. तर काढूया थोडी थोडी. चटणी मस्त होईल, कारण ही जी कोवळी असतात ना करवंद, त्याची चटणी मस्त होते. द्रोण पण भरपूर मोठा आहे, ती भेटलीच नाही पानं. इकडे ही करवंदाची फुलं. तर करवंदाची फुलं पण खायला छान लागतात, त्याचीसुद्धा चटणी होते. आणि ही जी कोवळी करवंद आहेत त्याचीसुद्धा चटणी होते. बस झाली, द्रोण भरला आमचा. बघा, चटणी काय दोघांपुरती जास्त लागणार नाही. तेवढा द्रोण भरला म्हणजे बस झालं. सकाळी न्याहारीला मस्त लागते, मजा येते खायला. काहीच नसेल ना, ती चटणी आणि तांदळाची भाकरी किंवा चपाती काय पण खा, मस्त लागते एकदम. चला, झालं आहे. कोंब पण चांगला आहे रे वरती. हां बघ, द्रोण भरून करवंद काढलेले आहेत. आणि इकडे हा कोंब मस्त लागतो खायला. कोवळा असतो ना वरचा. म्हणजे जंगलात काही नाही भेटलं तरी अशा गोष्टी असतात, तुम्ही खाऊ शकताय. चला खायला या. कोंब खायला. ह्याच्यानं तुमचं पोट भरणार ना. पण कधी अशी जंगलात गरज लागली किंवा असेच जरी आलात ना, तर असे कोंब कामच लागतात. जाडसर काढायचा, एकदम असे काय बारीक बारीक नाही काढायचे. अरे ना मस्त. चला मंडळी, घरी आलो आहे जस्ट. आणि खूप हवा सुटले, म्हणजे एवढी ना सगळं असं उडतं आहे, धूळ वगैरे. ही बघा, दिसते का. आता या टायमिंगला कसं आहे, होळीच्या टायमिंगला ना अशी हवा भरपूर सुटते. पातेऱ्या वगैरे सगळा उडतो आहे. चला घरी आलो आहे. तर जंगलातून थोडी करवंद आणलेत. तर जरा काम आहे ते उरकतो आणि त्याच्यानंतर मग चटणी वाटून घेऊया मस्त भाकरीसोबत खायला. चटणी केली की भाकरी पटकन जाईल. शक्यतो गावाकडे अशी करवंद वगैरे जमून आहे ना, चटणी दरवर्षी आपण एकदा तरी बनवतो. तर यावर्षीची ही पहिली चटणी असणार आहे. तर जंगलात गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच वेळा मी सांगतो की निसर्ग आपल्याला जपायला तयार आहे, फक्त आपण निसर्गाला जपलं पाहिजे. प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग काही ना काहीतरी देतो. आता आंबा, फणस, काजू, तोरणाचं झाड दाखवलं तुम्ही, तोरणं. त्याच्यानंतर कण्हेरी असतात दिवाळीमध्ये, असूलचं झाड असतं. पाणी तर मुबलक प्रमाणात असतं. जंगलामध्ये गेलात की झऱ्याचं पाणी हे वर्षभर आमच्याकडे असतं. त्याच्यानंतर बरीचशी झाडं, फुलं, फळं, अशा बऱ्याचशा गोष्टी निसर्गातून आपल्याला मुफ्तमध्ये मिळतात, फ्रीमध्ये मिळतात. फक्त आपण काय करतो, त्या निसर्गालाच ओरबाडत चाललो आहे. ते थोडंसं थांबवा. बऱ्याच वेळा सांगतो, झाडं लावा. जेव्हा दरवर्षी जमेल तेव्हा झाडं लावा, कुठलीही झाडं लावा, पण झाडं लावा. असो.
चला थोड्या वेळात मस्त करवंद आहेत ती जरा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि चटणी बनवून घेऊया. चला मंडळी, मगाशी घरी आलो, थोडं काम आवरलेत आणि आता सूर्यास्ताची वेळ आहे. तर काळोख पडायच्या अगोदर मस्त चटणी वाटून घेऊया. संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. सूर्यदेव बघा अजून चांगले आहेत एकदम. आता कसं सूर्यास्त थोडा उशिरा होईल ना. तर इकडे टोक्यातून आणलेत करवंद. चांगली कशी धुवून वगैरे घ्यायची, चीक वगैरे त्याचा गेला पाहिजे प्रॉपर. पानच नाही कुड्याची, छोटी छोटी पानं ते पानं उठणार आता. आता नवीन पानं येतील. तेच छोटी छोटी पानं तरी म्हटलं टोका बनवतो. करवंद दिसली तर म्हटलं एक चटणी बनवून टाकूया मस्त. टोका पण मग उली पानाची काय कशी चांगली धुवून घ्यायची आणि पुसायची पण नाही ती. धुवायची आणि पुसून घ्यायची. पाणी नाही राहायला पाहिजे जास्त, नाही तर मग चटणी लवकर खराब होते. आणि फ्रीजमध्ये ठेवता तर काही टेन्शन नाही तसं, पण बिना फ्रीजचं ठेवायचं म्हटलं तर चांगली. वा, गावाकडची मस्त करवंद. कोकम लागले काय काय? भरपूर लागलेत. इकडे आहे ना लसूण घेतले आणि ही जी करवंद आहेत ना तशी प्रॉपर पुसून घ्यायची. त्याच्यामध्ये पाण्याचं कसं जेवढं कमी राहील पाणी तेवढं चांगलं आहे. राहिलंच नाही पाहिजे शक्यतो, चांगली पुसून घ्यायची एकदम. करवंद खाल्लीच नाही यावर्षी? नाही. पिकतील वाटतं लवकर. दरवर्षीसारखी नाही आहेत, यावर्षी मोठी झालीत लवकर. नाही तर मे महिना येतो पिकायला. आमच्या गावात तर नाही. मी परवा गेलेलं तर नाही लागले. नाही लागले. त्यालाही लागतात तर नाही लागले. आळू पण नाही काय. यावर्षी आंबे, काजू, कोकम खायचं, फणस खायचे. फणस पण आहेत भरपूर. मस्त अशी पुसून घेऊया. गावाकडचा पाट्या, पाट्यावरचं वाटण. आज चटणीचं वाटण आहे. हे पहिले चेचायला लागत असतील ना. पहिले चेचून घ्यायची मग वाटायचं. कोवळी आहेत मस्त नाही. ही कोवळी असतात तेव्हा चटणी चांगली लागते. जून झाली ना मग त्याच्या ते बिया दाताखाली येतात. मजा नाही. कोवळी कोवळी असतानाच बनवायची चटणी. चांगल्या टायमिंगला एकदम करवंद मिळाली आपल्याला, चटणी मस्त लागेल खायला. जास्त काय नाही त्याच्यामध्ये. लसूण घेतलंय, थोडीशी करवंद आणि काय मीठ मसाला नाही. मीठ मसाला झालं, चटणी तयार. झटपट एकदम. आणि भाकरी तुम्ही या चटणीसोबत पण भाकरी खाऊ शकता विदाऊट दुसरी भाजी. मस्त लागते खायला. चांगली चेचून घ्यायची. करवंद अख्खी असतील ना तर ती वाटायला जमत नाही. त्यामुळे अशी चेचली की मग वाटायला बरी पडतात. आंब्याची पण चटणी मस्त होते ना, कैरीची. कैऱ्या लागलेत काय कुठं? तिकडे देवळाकडे लागलेत, ते बघितल्या. त्याचे गेलो महाशिवरात्रीला. तो आंबा भरपूर लागला आहे, देवाचा आहे तो. चला आता छान प्रकारे बारीक करून घेतला नाही त्याने बघा. त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि
मिरची पावडर पण चवीनुसार घ्यायची. कसं पाहिजे, तिखट पाहिजे तिखट, आंबट तिखट मस्त लागतं खायला. चटणी वाटायची ना बाबू, मोठं ताईच लय वाटायचं. आहे काय, मोठ्या ताईला जेवणाचीच आवड ना भरपूर. आणायचं पण वाटायचं, ठेवायचं डब्यात. तुम्ही कोणी घेतलं की बडबडायचं. आहे काय. कोवळी म्हणून बारीक झाली बाबू. कोवळे आहेत, एकदम चांगले कोवळे आहेत ना. दोन असतात तर मग हलकं करंट राहतात. जाडी जाडी राहतात थोडे. ते बिया नाही ना बारीक होत प्रॉपर. कशी आत्ताच लागलेत ना कोवळी. पहिले आम्ही खाल्लेली 1-2 करवंदीवर होती ना, ती खाल्लेली. नंतर बघितली ते बरीच आहेत, बोललं चटणी होईल चांगली मस्त. मग चटणीसाठी म्हटलं जरा जमा करून आणतो. तर टोका पण एक साधासा बनवला पटकन आणि आणला. टोक्याला पण पानं नाही. पाबरले ना कुठे. आता ते नवीन येतील आणि मग फुलं येतील ना त्याला. शेंगाची भाजी ती होईल तीच ना, फुलांची शेंगाची. लहान भाज्या आता तयार होतील हळूहळू. आकूर येतील आता थोड्या दिवसात. चला, अशा प्रकारे चटणी झाली बघा मस्त वाटून. भाकरी आहे की दुपारची? आहे. एक भाकरी खातो मस्त मस्त. थोडीशीच केलेली आहे, जास्त नाही. भरपूर होती, म्हटलं जास्त तरी कशाला, परत आणू पाहिजे तेव्हा. मस्त करवंदाची चटणी तयार झालेली आहे. आता छान अशी भाकरीसोबत खातो मस्त. संध्याकाळी 6 वाजलेत. संध्याकाळचा नाश्ता करतो आज, भाकरी आणि चटणी. थोडीशी चटणी आणि तांदळाची भाकरी नाश्ता करून घेऊया. टाक थोडी चटणी, खाऊन जाऊ. घे. हा, अजून थोडीशी चटणी घेतली. सूर्यास्ताची मस्त वेळ आहे आणि नाश्त्याची पण वेळ आहे. या मंडळी, संध्याकाळचा नाश्ता करायला खास तांदळाची भाकरी आणि करवंदाची चटणी. टेरेसवरती आलो आहे. समोर मस्त सूर्यास्त दिसतो आहे. सूर्यास्त बघत बघत भाकरी खाऊया. मस्त झालं आहे. काय भारी वाटतं आहे. समोर सूर्यास्त बघत बघत छान असा नाश्ता चालला आहे किंवा काय भाकरी आणि चटणीचं जेवण चाललं आहे म्हणायला हरकत नाही. मजा येते. मस्त चटणी झाली आहे आणि ॲक्च्युली करवंद एकदम कोवळी होती, त्यामुळं मस्तच झालं. एकदम बारीक बारीक पाट्यावरचं वाटण्याने अजूनच चव येते. मिक्सरला पण आपण वाटू शकतो. गावाला पाट्यावरचं वाटण नसतं बऱ्याच वेळा. चला नाश्ता करायला या. मस्त हवा सुटले आणि संध्याकाळचं मस्त वातावरण. त्याच्यामध्ये मी खातोय भाकरी चटणी. मस्त झालं एकदम.
जेवता जेवता मंडळी सूर्यास्त झाला. हा बघा दिसतंय का समोर सूर्यदेव गुडूप झाले डोंगरामध्ये. चला सूर्यास्त पण झालाय आणि जेवण पण झालंय. मस्त मजा आली. मस्त ह्याची चटणी बनवलेली तर दुपारची भाकरी होती तर आईला म्हटलं भाकरीने चटणी खाऊनच टाकतो कारण जेवायला काय वेळ आहे. गावाला जरी लवकर जेवलं तरी पण 8:30पर्यंत जेवण होईल. आता 6:15 झालेत म्हणजे काय टेन्शन नाही. आता जरा राऊंड मारायला गेलो की जेवण जिरेल मग रात्री जेवायला मोकळा. रात्रीच्या जेवणामध्ये पण सोबत चटणी असेल. आता थोडीशीच आणलेली मी करवंद तर आता थोडी काढले. उद्यापर्यंत चटणी संपेल. जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रेश करवंद आणायची आणि फ्रेश चटणी बनवायची. गावाकडेच्या बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात फक्त मला खाता आल्या पाहिजेत. आता जमलं ना तर 1-2 दिवसामध्ये कैरी वगैरे पण बघतो कुठेतरी. कैरीची पण चटणी बनवूया मस्त लागते खायला. तर अशा या चटण्यांचे प्रकार पण जेव्हा जेव्हा जमतात तेव्हा गावाकडे करत जायचं. आणि हवा भरपूर सुटले. भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे गावाला आल्यापासून बघतो आहे आता हा जो होळीचा सण आहे त्या वेळेस हवा भरपूर सुटते आणि कुवळे पण तेवढेच येतात. ती खाज कुजली बोलतात ना ते चिंचासारखं जे फळ असतं तर त्याचं कसं आहे आता ते पिकतं ते आणि त्या पिकल्यानंतर त्याची वरची जी कसू असतात ते सगळे हवेमध्ये पसरलेले असतात. त्यामुळे आताची हवा थोडीशी खाज येते पटकन कारण ते खाज कुजली ते हवेमध्ये असतात. आपल्या पट्ट्याला कमी आहेत पण वरच्या पट्ट्याला गेलो ना आपण रस्त्याच्या वरच्या बाजूस की शेंब्यातून तिकडून जास्त येते ती खाज कुजली. असं मंडळी आज मस्त जरा गेलेलो आपण ओढ्यावरती फिरायला तर फिरता फिरता येताना आपल्याला करवंद दिसली तर म्हटलं करवंदाची खास चटणी बनवूया. मस्त चटणी झाली. आईने मस्त पाट्यावरती वाटण केलं. जास्त काय त्याच्यामध्ये मटेरियल लागत नाही. लसूण टाकली. हा हवा बघा कशी आहे. आवाज येतो आहे का माझा. जास्त काय मटेरियल लागत नाही. करवंद थोडीशी लसूण घ्यायची मीठ मसाला टाकला की चटणी तयार. तर अशी खास चटणी आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवलेलो आहे. तर चला मंडळी संध्याकाळ पण झाले तर तात्पुरत्या स्वरूपात हा करवंदाच्या चटणीचा व्हिडिओ इथे थांबूया. करवंदाची चटणी तुमच्याकडे कशी बनवतात काय काय अजून एक्स्ट्रा टाकतात का तेही नक्की सांगा. आणि करवंदाची चटणी कोणाकोणाला आवडते ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.